आजचा दिवस खूपच खास आहे, कारण उद्या एक असा महायोग येत आहे, ज्याची आपण वर्षभर वाट पाहतो. उद्या आहे पवित्र रमा एकादशी आणि त्याचबरोबर आहे वसुबारसचा पावन सण. हा योग म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचे आणि गोमातेचे आशीर्वाद एकत्र मिळण्याचा दुर्मिळ क्षण आहे. मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो. पण कधी कधी नको असलेले अडथळे येतात, शत्रूंचा त्रास होतो किंवा एखादी महत्त्वाची इच्छा अपूर्ण राहते. पण काळजी करू नका. रमा एकादशी आणि वसुबारसच्या या अद्भुत संयोगावर तुम्हाला एक असा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता, सर्व शत्रू आणि सर्व अडचणी दूर करेल. चला तर मग थेट विषयाकडे वळूया. आपला आजचा उपाय कशावर आधारित आहे? तर तो आहे तुमच्या आंघोळीच्या पाण्यावर. तुम्ही म्हणाल, आंघोळीच्या पाण्याने काय होणार? पण मित्रांनो, शास्त्र सांगते की आपल्या शरीराची शुद्धी आणि मनाची शांती होण्यासाठी पाण्याचे महत्त्व खूप मोठे आहे. आणि जेव्हा या पाण्याला एकादशी आणि वसुबारसच्या मुहूर्तावर एका खास वस्तूसोबत जोडले जाते, तेव्हा ते पाणी केवळ पाणी न राहता एक शक्तिशाली ऊर्जास्रोत बनते. हा उपाय काय आहे? उद्या म्हणजे रमा एकादशी आणि वसुबारसच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त एक चमचा टाकायची आहे, ती म्हणजे सैंधव मीठ किंवा खडे मीठ. होय, सैंधव मीठ. हे मीठ केवळ साधे मीठ नाही, तर हे सकारात्मक ऊर्जेचे आणि नकारात्मकता शोषून घेण्याचे प्रतीक मानले जाते. आता हा उपाय कसा करायचा ते अगदी व्यवस्थित समजून घ्या. यात कोणतीही चूक होता कामा नये. 1. तयारी. सकाळी लवकर उठा. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर, सूर्य उगवण्यापूर्वी उठावे. नित्यकर्मे आटोपून आंघोळीची तयारी करा. एक छोटी वाटी घ्या आणि त्यात एक चमचा सैंधव मीठ, खडे मीठ ठेवा. 2. संकल्प आणि मंत्र. आंघोळीचे पाणी तयार करा. त्यात हे सैंधव मीठ टाका. मीठ पाण्यात विरघळण्यापूर्वी आपले डोळे बंद करा आणि हात जोडून एक संकल्प करा. संकल्प मनातल्या मनात म्हणा, हे लक्ष्मीनारायणा, हे गोमाते, मी माझ्या जीवनातील सर्व शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, माझ्यावर असणाऱ्या सर्व शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करत आहे. यात मला यश मिळू दे. हा संकल्प करताना खालील महामंत्राचा जप मनातल्या मनात 11 वेळा करा. मंत्र. क्ली कृष्णाय नमः, रमाई नमः. आंघोळ. आता शांत मनाने, संपूर्ण लक्ष केंद्रित करून या मीठ मिश्रित पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करताना मनात सकारात्मक विचार ठेवा. कल्पना करा की तुमच्या शरीरावरून वाहणारे हे पाणी तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता वाहून नेत आहे. मित्रांनो, हा केवळ साधा उपाय नाही. रमा एकादशी ही धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे रूप आहे. वसुबारस म्हणजे गोमातेची सेवा. या दोन शक्ती एकत्र आल्याने काय फायदे मिळतात ते ऐका. शत्रूंचा नाश. सैंधव मीठ हे नजरदोष, वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. यामुळे तुमचे शत्रू आपोआप शांत होतात किंवा त्यांचा तुमच्यावर होणारा प्रभाव संपुष्टात येतो. आर्थिक समृद्धी. रमा एकादशीचा उपाय असल्याने तुमच्या घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास होतो. धनसंपत्तीचे मार्ग मोकळे होतात. इच्छापूर्ती. या एकादशीच्या दिवशी केलेले व्रत किंवा उपाय थेट भगवान विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित होतो. म्हणूनच तुमची कोणतीही परोपकारी आणि चांगली इच्छा असेल, तर ती फक्त एक दिवसात पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो. आरोग्य लाभ. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे विकार दूर होतात आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी झाल्यामुळे आरोग्य सुधारते. हा उपाय करताना आणखी 2 गोष्टी लक्षात ठेवा. रमा एकादशीचे व्रत. शक्य असल्यास या दिवशी उपवास, व्रत नक्की करा. उपवास शक्य नसल्यास
कमीत कमी तामसी भोजन, लसूण, कांदा, मांसाहार टाळा. गायीची सेवा वसुबारस असल्यामुळे गायीची सेवा करा. शक्य असल्यास गायीला चारा किंवा गुळपोळी खाऊ घाला. मित्रांनो, हा रमा एकादशी आणि वसुबारसचा महायोग आपल्या आयुष्यात अभूतपूर्व बदल घडवून आणेल. हा उपाय विश्वास आणि श्रद्धेने करा आणि तुम्हाला आलेले चांगले अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पडद्यावर चॅनेलच्या लोगो आणि सबस्क्राईब बटनचे चित्र निवेदक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच धार्मिक आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या कृपासिंधू स्वामी समर्थला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.